मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आजपासून सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आज आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवालीसाठी दाखल झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज जरांगे, दादा काय सांगणार, आजपासून तुम्ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे, 7वं आमरण उपोषण आहे, काय वाटतंय? अंमलबजावणी, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे। आता 1 वर्ष सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झालंय आणि बाकीच्या मागण्याला 1.25 वर्ष झाले सलग आंदोलन सुरू। कोण आहे मराठ्यांचा मारेकरी, आयुष्याचा, आमच्या भविष्याचा, आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे जीवन उद्ध्वस्त कोण करताय, कोण आडवं पडताय? एवढा द्वेष काय आहे माझ्या मराठ्याविषयी, एवढा आक्रोश, एवढा राग, एवढी चीड कशामुळे मराठ्या? आणि जर नसल मराठ्यांविषयी त्यांना काय चीड नसल, राग नसल, त्यांना जर मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात औषध घालायचं नसल, माती घालायचं, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करते आणि असल तर करणार नाही। मराठ्यांच्या समोर दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, मला म्हणतात, मी त्यांना बोलतो, मी उगाच नाही बोलत, देत नाहीत म्हणून समाजाच्या हितासाठी बोलतो। आता क्लिअर आरसा होणार आहे समाजासमोर, ते म्हणणार आहेत पाटील बोलते ते काय खोटं नाही। तुम्ही देवेंद्र फडणवीसांना वारंवार आवाहन करताय की आमच्या मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी, त्याचबरोबर तुम्ही यापूर्वी त्यांना टार्गेट देखील केलं होतं, मात्र आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांच्याकडे काय मागणी असणार आहे, काय सांगताय तुम्ही? सगळ्या मागण्या त्यांच्याकडे, जुन्याच मागण्या नव्यानं मांडल्यात। आज जुनं सरकार आहे, नव्यानं आलं, आम्हाला काय इथं काहीच बदल नाही, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे। मात्र तुम्ही या उपोषणामध्ये मयत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी, त्याचबरोबर वाकोडे साहेब, या तिघांची देखील मागणी धरलेली आहे की तिघांना न्याय मिळावा आणि तिघांचे जे हत्यारे आहेत किंवा आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी देखील तुम्ही मागणी धरलेली आहे। त्याचबरोबर आज मुंबईमध्ये मोर्चा देखील निघत आहे, कसं बघता याकडे? नाही, मोर्चात तर सहभागी सगळ्यांना व्हायलाच पाहिजे आणि ते काय संतोष भाईचा विषय काय मागं पडू देत, कोणाचा बाप आला तरी ते मॅटर आम्ही दबवू देत, त्याची काय काळजी करायची गरज नाही। आरक्षण सुद्धा लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, करोडो लेकरांचे, गरिबांना न्याय मिळवून देणं माझी जबाबदारी, त्यासाठी मी लढतोय, झुंजणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे आणि लढतो। आजच्या वर्षाला म्हणजेच 20 जानेवारी रोजी सगळे सोयरे कायद्याची अधिसूचना तुम्ही घेऊन वाशीहून अंतरवाली सरळीत परतले होते, मात्र 1 वर्ष झालं, मात्र या ज्या अधिसूचनेची अंमलबजावणी झालेली नाहीये। 1 वर्षभरापासून तुम्ही ती मागणी करताय, मात्र सरकार मागणीकडे दखल देत नाही किंवा वेळ काढूपणा करत असं वाटत नाही। नाही, जाणून बुजून मिळू देत नाहीत, गरीब मोठे होतील ना, आमचा हक्काचा असून मिळू देत नाही। गॅजेट येतं, हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सरकारी नोंद आहेत, काय रोखाची टप्पर आहे कोणाची, जाणून बुजून देत नाही। 83 कर्मकाल कुणबी मराठा एक आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत, काय अडचण, काय अडचण नाही। शिंदे समिती का थांबवली, म्हणजे हे जाणून बुजून आहे का नाही सरकार जाणून? आता थोडं लक्षात येईल। तुमचं हे आमरण उपोषण तुम्ही आजपासून सुरू केलंय, 7वं आमरण उपोषण आहे, सरकारकडून काही संपर्क झालाय का, काही विचारपूस झाली? नाही, झाली बी नाही, केली बी नाही त्यांनी, आणि आम्ही त्यासाठी वाटा बघत नसतो, मी कधीच नाही। आपण बसल्यावर कोणी यावं नाही यावं यासाठी बसत नसते, आपली भूमिका, आपलं ध्येय आपलं क्लिअर असलं पाहिजे। मी समाजासाठी बसणार, यायचं का नाही सरकारचा विषय, भेट द्यायची नाही द्यायची ती त्यांचा विषय, आमचा नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर राज्यातले 4 मंत्री म्हणजे संजय शिरसाट, संजय राठोड, जालन्याचे पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे आणि उदय सामंत, हे 4 मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर येत आहेत, कसं बघता याकडे? काही संपर्क झालाय का, काही त्यांच्याकडून अपेक्षा आहे का, संपर्क होईल का काही? आमचा काय संबंध आहे संपर्क? आम्ही आंदोलन करणार, आम्ही आंदोलन करणार, ती सरकारची भूमिका आहे। यायचं नाही यायचं, किती अपमान करायचा मराठ्यांचा, किती वाटोळं करायचं, किती मराठी संपवायचे, जगू द्यायचे का नाही हा त्यांचा विषय, मोठे होऊ द्यायचे का नाही, त्यांना जर वाटत असेल मराठी, गरीब मराठी मोठे व्हावे, राजकारणी मराठ्याला त्रास का देणार, आम्हाला काय देणे घेणं, पण गरीब मराठा मोठा व्हावा हे जर त्यांना वाटत असलं तर आमच्या मागण्या मान्य करतील। जर त्यांना वाटत असलं मोठा नाही व्हावा तर मराठ्यांसमोर क्लिअर जाणार आहे, मग मराठ्यांना त्यांच्या पक्षातले सुद्धा हिचका दाखवणार। आजची गर्दीच सांगून जाते की हे सरकारला किती घाम फोडणार आहे। सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही तब्बल 1 वर्षभर लढत आहात, आता हा लढा जो आहे हा अंतिम टप्प्यात आलेला आहे, आजची लढाई ही शेवटची असेल का?
का सरकारला पुन्हा काही इशारा आहे? आता दिसतंच तुम्हाला, समोर दिसतच राहणार आहे. आता काय काय होतंय ना याच्यात तुमच्या समोरच आहे. निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकतो मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि सरकारने आमच्या मागण्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, नसता यापुढे काय काय होईल हे सरकार पण बघेल आणि जनता पण बघेल असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.